Hello friends, a very good morning to all. Myself Dr. Praveen Gulabrao Babar, Assistant Professor, Department of Economics, Dhananjay Rao Gadgil, College of Commerce, Satara. Friends, in previous few lecture of the paper Cooperative Development in India was covered unit number 1. So friends, in the last few lecture we have covered unit number 1. So in this lecture friends we talk about the unit number 2. The title of the unit, Structure of Cooperative Credit Institutions. So friends, we have discussed in this lecture particularly topic of unit number 2. The name of the topic, Structure of Cooperative Credit Institutions. मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरला आपण युनिट नंबर 1 हा पूर्णपणे आपण कव्हर केलेला आहे. यापूर्वीच्या काही लेक्चरमध्ये युनिट नंबर 1 हा संपूर्ण आपण कव्हर केलेला आहे आणि आजच्या या लेक्चरला आपण युनिट नंबर 2 ची जी सुरुवात आहे तिचा टायटल आहे 2.1 जो आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट इन्स्टिट्यूशन. या टॉपिक वरती या लेक्चरला आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आजचं जे हे लेक्चर आहे हे एकूण 4 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. त्यामध्ये अतिशय सोपा भाग म्हणजे इंट्रोडक्शन. सेकंड पार्ट इज द स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट. Third is the types of cooperative credits, and fourth is conclusion. So friends, this lecture is divided into 4 subparts. First is introduction, second is structure of cooperative credit, third is the type of cooperative credit, and fourth is the conclusion. So friends, let's discuss with the subtopic one by one. So friends, the first part of this lecture is introduction. So friends, introduction of cooperative credit institution. Friends, cooperative movement in India was started primarily for the dealing with the problem of rural credit. The history of Indian cooperative banking started with the passing of Cooperative Society Act in 1904. The objective of this act was establish cooperative credit society through encourage thrift, self-help and cooperation among agriculturists, artists and persons of limited means. Friends, many cooperative credit society were set up under this act. The Cooperative Society Act 1912 recognized the need for establishing new organization for supervision, auditing and supply of cooperative credit. मित्रांनो, खऱ्या अर्थानं भारतातील सहकारी चळवळीचा अभ्यास करत असताना जागतिक पातळीशी जर आपण तुलना केली असता भारतातील सहकारी चळवळ ही एक समाजातील जमीनदार व सावकाराकडून होणारे शेतकऱ्याचे जे शोषण होते ते शोषण थांबवणे व गरिबी हटवण्यासाठी सरकारच्या पुढाकाराने
याला सुरुवात करणे या प्रमुख हेतून झाली होती. आणि हा हेतू साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने ब्रिटिश कालखंडामध्ये 1904 ला म्हणजेच 20व्या शतकाच्या सुरुवातीला एक सहकारी कायदा अंमलात आणला आणि या 1904 च्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट नुसार खऱ्या अर्थानं भारतामध्ये सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. यामध्ये ती प्रथमतः प्राथमिक शेती सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, आपण सर्व जाणता आहात की भारत हा कृषी प्रधान देश असून जवळजवळ 70% अधिक लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. परंतु शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा मात्र 50% कमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय कृषी क्षेत्राची एकूण स्थिती फारच चिंताजनक होती. सावकार व महाजनांच्या विळख्यातून शेतकरी अगदी अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखा झाला होता आणि कर्जाच्या बोजात तो अधिकच रुतत गेला होता. शेतीच्या जुन्या पुराण्या पद्धती, पाण्याचा अपुरा पुरवठा यामुळे कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत नव्हती, म्हणजेच ती मोठ्या प्रमाणात घट होती. कारण शेती व्यवसायाला व्यापारी बँका कर्ज पुरवठा करत नसत व शेतकऱ्यांना इतर मार्गाने फारसा कर्ज पुरवठा उपलब्ध होत नव्हता. म्हणूनच सहकारी चळवळ व पतपुरवठ्यामुळे त्यास थोडासा दिलासा मिळेल अशी आशा या 1904 च्या ऍक्टमुळे या भारतीय शेतकऱ्यांच्या मनामध्ये झाली. आणि या 1904 च्या कायद्याचा मुख्य हेतू म्हणजे ग्रामीण भागात सहकारी संस्थांच्या सभासदांना कर्ज पुरवठा त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये, त्यांच्या शेतीमधील उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं प्राथमिक शेती सहकारी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून खरी सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवात म्हणजेच 1904 साली कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट हा कायदा पास करून करण्यात आली. Friends, there are different types of cooperative credit institution working in India. These institutions can be classified into two broad categories. First is agricultural credit societies and non-agricultural credit societies. Agricultural credit institutions dominate the entire cooperative credit structure. Agricultural credit institutions are further divided into short-term agricultural credit institution and long-term agricultural credit institution. Friends, he short-term agricultural credit institution which charges to the short-term financial needs of agricultural have three-tier federal structure. Agricultural credit system in the rural area, the three-tier federal structure system in working in India. So friends, the apex, there are the state cooperative bank in each state. At the district level, there are central cooperative banks. And the village level,
the primary agricultural credit societies. मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये सहकारी पतपुरवठा संस्था आज वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था या कार्यरत आहेत. त्या पतपुरवठा संस्था, सहकारी पतपुरवठा संस्था ज्या आहेत त्या एकूण 2 विभागामध्ये प्रामुख्याने विभागल्या जातात. त्या म्हणजे शेतीसाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या पतपुरवठा संस्था आणि बिगर शेतीसाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या पतपुरवठा संस्था. परंतु मित्रांनो, या देशामध्ये शेतीसाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांचं वर्चस्व जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, शेतीसाठी ज्या कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्या एकूण 2 विभागामध्ये विभागलेल्या आहेत. ते म्हणजे एक शॉर्ट टर्म लोन देणाऱ्या सहकारी संस्था आणि 2 म्हणजे लॉंग टर्म कर्ज पुरवठा करणाऱ्या क्रेडिट सोसायटीज. त्याला आपण अल्प मुदतीच्या कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था आणि दीर्घ मुदतीच्या कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था असं म्हणतो. तर अल्प मुदतीच्या कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या मध्ये राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्था यांचा समावेश होतो. आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या मध्ये राष्ट्रीय सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका, तसेच प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका या ग्रामीण भागातील पतपुरवठा रचनेमध्ये या अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. Friends, this chart shows that the structure of cooperative credit institution. Friends, the cooperative credit structure in India is categorized by 2 types of institution. One involves that descriptions of short-term and medium-term credit and other in the provision of long-term credit. So friends, the Primary Agricultural Credit Society PAC, Primary Agricultural Cooperative Banks is the foundation stone which the whole cooperative credit structure is built up. These society are federated to district central cooperative bank. Generally at this bank is district level. The DCCB are federed of the state cooperatives banks, the state central land development, the state cooperative banks, SCB, which is the apex institution of the state level, having close link with the RBI and NABARD. Long-term credit provided by land development banks, LDBs, the State Central Land Development Bank is providing the long-term loan credit. So friends, in this chart we are showing that the cooperative credit institutions are broadly divided by
two types. One is the agricultural credit institution and second is the non-agricultural credit institution. So in the agricultural credit institution, there are two subcategories: the short-term credit institution and long-term credit institution. So friends, in the short-term credit institution, primary agricultural credit society, the base of the uh, is the base of the banking system in cooperative credit system. The and top level apex body is the state cooperative banks. So friends, in the middle bank is the central cooperative banks, like is called as district cooperative banks. So friends, in these charts involve the short-term credit institution, long-term credit institution is working as a land development banks. And second is the non-agricultural credit institution. Friends, this chart shows the two types of cooperative credit society. First is the urban cooperative banks and second is the rural cooperative credit institution. So friends, in this chart we have easily say that the structure of cooperative networks in India can be divided into two broad segments. First is the urban cooperative banks, second is the rural cooperative banks. Friends, urban cooperatives can be further divided into scheduled and non-scheduled banks. Both the categories are further divided into multi-stage and single-stage banks. And the second part is the rural cooperative are further divided into short-term and long-term structures. So friends, the cooperative banking system with two broad segment, first is the urban and second is the rural cooperatives, forms an internal part of the Indian financial system with a wide network and extensive coverage. These institutions have played an important role of the developmental role in increasing the amount of the institutional credit by way of including banking habits among the poor and those have remote areas. In recent time, cooperative banks have tried to improve credit delivery through the same financial institution. So friends, these are the main two pillars of the Indian cooperative financial structure. So friends, in the part of concluding this lecture, we can say the Indian cooperative credit institution is the play is a very important role in the Indian economy. मित्रांनो, आपल्याला खऱ्या अर्थानं सारांश रूपानं या लेक्चरचा सारांश बघायचा झाला तर आपल्याला असं म्हणता येईल की 20व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच 1904 साली खऱ्या अर्थानं भारतामध्ये सहकारी पतपुरवठा चळवळीची सुरुवात झाली आणि हळूहळू सहकारी पतपुरवठा चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली आणि या वाढीमुळेच या सहकारी पतपुरवठा चळवळीच्या सुरुवातीमुळे देशातील सहकारी चळवळीला आर्थिक पाठबळ मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आजच्या या लेक्चरमध्ये आपण
महत्वाचा भाग जो पाहिला आहे तो म्हणजे या लेक्चरच्या सहकारी पतपुरवठा च्या रचनेमध्ये, सहकारी पतपुरवठ्याच्या रचनेमध्ये महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज अँड रुरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज. परंतु मित्रांनो, आपण हे लेक्चर रुरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या दृष्टिकोनातून जास्त भर देणार आहोत, कारण ग्रामीण भागातील सहकारी पतपुरवठा चळवळीची जी रचना आहे ती आपल्या सिलेबसच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची आहे. आणि ही चर्चा करत असताना ग्रामीण भागातील पतपुरवठा चळवळीची जी रचना आहे ती 3 टायर जी सिस्टम आहे त्या 3 टायर सिस्टमचा आपण या लेक्चरला अभ्यास केला आहे. तर त्यामध्ये एकूण जे ग्रामीण भागातील सहकारी पतपुरवठा संस्था ज्या काम करतात त्या प्रामुख्यानं 2 विभागामध्ये काम करतात. 2 प्रकारे त्या कर्ज देत असतात शेतकऱ्यांना. त्यामध्ये पहिला प्रकार आहे अल्प आणि मध्यम मुदतीचा पतपुरवठा आणि दुसरा आहे जो दीर्घ मुदतीचा पतपुरवठा. मित्रांनो, अल्पकाळातील पतपुरवठ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या प्रत्येक गावागावात, प्रत्येक खेड्यामध्ये काम करत असतात आणि जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या प्रत्येक जिल्हा स्तरावर काम करत असतात आणि राज्य सहकारी बँका ह्या राज्यामध्ये या काम करत असतात. आणि राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी बँकेतला मध्यवर्ती दुवा म्हणून ही जिल्हा मध्यवर्ती बँक ही काम करत असते. तर मित्रांनो, दीर्घकालीन जो पतपुरवठा आहे त्यासाठी राज्य सहकारी भूविकास बँक काम करत असते. ही प्रत्येक राज्यामध्ये असते आणि प्राथमिक भूविकास बँक ही त्या विभागातील जिल्ह्यामध्ये काम करत असते. मित्रांनो, हा जो ग्रामीण भागातील पतपुरवठा जो आहे, ह्या पतपुरवठ्याची जी रचना आहे ही अशा प्रकारे आपल्याला दिसून येते. तर या पुढच्या लेक्चरला आपण सविस्तरपणे ग्रामीण भागातील सहकारी पतपुरवठा चळवळ कशा प्रकारे काम करत असते, कशा प्रकारे कार्यरत असते याचा सविस्तर अभ्यास सविस्तर चर्चा आपण पुढील लेक्चरला करणार आहोत. So friends, we stop here in this today's lecture. So friends, dear students, if you have any doubt, any queries of today's lecture, so please ask freely. मित्रांनो, जर आपल्या काही शंका, काही डाऊट असतील तर आपण मला फ्रीली विचारू शकता. त्या शंकाचं 100% निरसन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर ठीक आहे, आज आपण इथंच थांबूयात. थँक्यू.